आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीला यश. दत्ता पानसरे यांनी घेतली उमेदवारी माघार. प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये अखेर निर्माण झालेला राजकीय पेच संपुष्टात आला आहे. अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळं महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग हा मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी पानसरे यांच्या उमेदवारीवरनं मोठा वाद निर्माण झाला होता. पानसरे यांच्या अर्जाचे सूचक असलेल्या MIMचे नगरसेवक शहबाज सय्यद यांनी उमेदवारी माघारीच्या अर्जावर स्वाक्षरी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर दत्तात्रय पानसरे यांनी आक्रमक भूमिका घेत आपण अर्ज मागे घेतलेला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत पानसरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पानसरे यांची समजूत काढण्यात यश आलं. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या घडामोडीनंतर विधान परिषद निवडणुकीतील स्पर्धा संपुष्टात आली असून भाजपामध्ये प्रवेशानंतर महायुतीकडून उमेदवारी मिळालेले प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित मानली जाते. अहिल्यानगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला असून या घडामोडीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.